तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रति आषाढी वारीमध्ये। कराड येथील प्रति आषाढी वारी आपण मागच्या भागात दाखवली, त्याचाच हा दुसरा भाग आहे। या भागामध्ये रिंगणानंतर पालखी पंढरपुरापर्यंत कशी पोहोचते ते पाहायला मिळेल। खूप छोटा, पण इथं वैशिष्ट्य काय माहितीये? काल संध्याकाळी वाखूला शेवटची समाजाची झाली। ती समाजाची सर्वात मोठी, सर्व दिंड्या एकत्र आणि तर मॉलच्या कट्ट्यावर बसलो आणि आरती पाहिली। सकाळची वेळ, परत तंबूमध्ये गरबा स्वयंपाकाची। 5 वर्षापूर्वी हेलिकॉप्टर येत असेल आणि ते हेलिकॉप्टर बरोबर तुकाराम महाराजांच्या पादुकांना, पालखीला आणि मॉलच्या पादुकांना 5 परिसर घालायचे आणि फुलांची उधळण पुष्पवर्षाव करायचे। ते बघता इतकं भारी वाटायचं ना। आमचा जो स्वयंपाक असेल त्याच्यात घरी पाठी पडायची, खूप वारं सुटायचं आणि सगळी धुळा उडायचा, सगळी धूळ उडायची। ते बघता खूप मजा वाटायची। पण अलीकडे या 5 वर्षामध्ये तो कार्यक्रम बंद झालेला आहे। पण या वाखीचं वैशिष्ट्य सांगते ना, वाखीमध्ये सर्व पालख्या 40 ते 45 पालख्या वाखी तळावरती असतात। यामध्ये सोपान काका, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई या चौघांचे गीतगुच्छ होत असेल ना। मुक्ताबाई लांबणार गेले, मिळकत आले, तिचे भावंड रात्री थोडीशी गप्पा मारत असतील नाही, असंच मला वाटतं। आमच्या देवाच्या जाळीमध्ये सुद्धा त्या सगळ्या भावंडांना मी एकत्र बसवलं होतं। त्यांच्या बुजुर्गांची झाले असतील, भक्त काय करतात, आपण काय करतो, असे कदाचित चाललं असेल ना। मी त्याला म्हटलं, भगवंता अशी प्रतिकाद्वारे नको रे देवा, देवा हे प्रतिमा सगळं थांबावं आणि तुझं गटर हो, तुला प्राप्त व्हावं, मग ही केली छोटीशी माझी वारी बरं का। त्यानंतर मुक्ताबाईच्या पालखीला पैठणी बसवतात, भाऊ सगळे एकत्र भेटले ना, पण किती बरोबरीचं कौतुक करावं म्हणून तिला पैठणीचा आहार केला। आणि तुकारामाच्या पालखीचं वैशिष्ट्य सांगते ना। साधारणपणे 5:30ला तुकाराम महाराजांच्या पालखीचा अभिषेक चालू होतो। त्यावेळेस आम्ही आवर्जून तो अभिषेक खाऊ जातो। मॉळीचा अभिषेक 6:30ला असतो, तुकारामाच्या पादुका 5:30ला असतो। त्या खूप मोठ्या पादुका आहेत, सेपरेट नाही आहेत। मॉळीच्या पादुका आहेत त्या सेपरेट आहेत आणि त्या एका चौकोनी रिबीटमध्ये बसवल्या आहेत। तर तुकारामाच्या पादुका या अखंड आहेत आणि त्याचं वैशिष्ट्य काय सांगते, इथं आम्ही गेलो तर काय गमत, त्याच्या खाली एक दुसऱ्या तांब्याच्या पादुका, त्या तांब्याच्या पादुकांना आधी अभिषेक झाला। त्या पादुकांचा अभिषेक त्या पादुका पालखीत ठेवल्या आणि मागून तुकारामाच्या पादुकांना अभिषेक झाला आणि त्या ठेवल्या। मला काहीच माहित नव्हतं। मी विचारलं तिथल्या वारकरी मंडळींना, तिथल्या प्रमुखांना, हा प्रकार काय, तर ते काय म्हटले माहिती का, आधी माऊलीची पूजा आहे,
माऊलीच्या पादुकांची पूजा करतात, ते पालखी ठेवतात आणि त्यावर तुकाराम पादुका ठेवतात. इतके सगळे संत एकत्र आहे. आणि आपण का बरं असे वागतो ह्याचा सगळा प्रश्न मला दिसून विटूनच गेला. बाकी मला काय वाटतं मला माहित नाही, पण मी काम करत असताना अक्षरशः फगीरला काय करते, मला फक्त पादुका आणि नैवेद्य एवढंच दिसतं. इतर लोक म्हणतात, बाई तुम्ही वारी करता, इतकं छान प्रवचन करत असतं, तुम्ही ऐकायला जात नाही का? मी म्हणते मला थोडंफार ऐकायला तसं थोडे ऐकते, पण बाकीचं मी ऐकत नाही का? तर माझं लक्ष सगळं माझ्या पायात लागलं असतं ना. माझ्या बाळ असताना जगणार, खेळणार, खूप खूप जमेल. मग त्यानंतर विचारेल, आई काय बरं तू जीवाला केलंस ग? मग नको का त्याच्याकरता करायला? म्हणून लक्ष देऊन फक्त त्याचं ही सेवा ना, तेवढीच फक्त सेवा करतात मी. आणि माझी मोठी बहीण आहे ना, ती खूप कष्ट करते. तिच्या हाताखाली मी बसते, इकडे पुढता तिकडे पुढे हाताकडे सगळं मी काम करते आणि या लेकराला खाऊ घालते. एवढंच माझं काम ते आम्ही केलं. दुपारी आपलं जेवण झालं आणि सगळ्यांना ओढ लागली. आता ज्या करता आपण बाहेर पडलोय त्या अद्वैताला भेटायची. कुठून तरी ना आपण आपलं दर्शन घेतलं, पण थोडंसंच घेईल, पण फक्त पंढरीला पायला जातो. त्याकरता सगळे लोकांचा तिथं असा कलिकित नियम आहे की सर्व धाकट्या भावंडांनी सगळ्या छोट्यांनी माऊलीच्या पुढे जायचं. त्यामुळं 1:30 वाजता तुकारामाची पालखी निघते, तर 2 वाजता माऊलीची पालखी निघते. त्यापूर्वी सर्व दिंड्या आणि सर्व वारकरी पुढे जातात. हे खरोखर बघण्यासारखं असतं. तो माऊलीचा मान पण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माऊली सगळ्या लेकरांवर लक्ष ठेवून आहे. सगळे नीट जातायत ना, पोचतायत ना, म्हणून माऊलीच्या मागणं कुणीही जायचं नाही. हा नियम आहे. हा खूप प्रकाराला माहिती ना, पण आवडून आपला सांगावासा वाटला. त्यामुळे आज सकाळी आम्ही काय केलं माहितीये, हे आमचं पंढरपूर. कहा बरे पंढरपूर, कहा बरं पंढरपूर, हा चंद्रभागेचा काठ. हा चंद्रभागेचा काठ तो तर सगळ्यांना दिसणार आहे ना, त्यामुळे इथंच विठ्ठल उभा आहे. त्याचीच गेली शुभचिन्ह या ठिकाणी छानपैकी चंद्राला आमच्या सुमित्रा काकूनी पिंपळाच्या घरच्या पानावरती रात्रभर जागून तर राहिली. हो, हा पहा विठ्ठल दिसणारा सगळ्यांना. कुठलं दर्शन पाहिजे तुम्हाला? अखंड चंद्रभागा, प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल तिथंच आहे ना, त्यात सगळ्यांचं दर्शन घडते. महा विठ्ठल आहे तो उभा आहे, तुकाराम आहे. आणि या तोरणावरती प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला विठ्ठल दिसेल. त्यासाठी तास करायचा. तर इथं आमच्याकडे छानपैकी उभं केलं. छान विठ्ठल माझा लेकरवा जो आहे तो रांगेत शिस्तीनं 2-2च्या रांगेनं छानपैकी आला. कोण नामदेव पारीपाशी गेलं, कोण चंद्रभागेत गेलं, आपल्या कपड्यांचं घर केलं, माझी वारी पुरी केली म्हणून सांगितली आणि चंद्रभागेचं पाणी शिंपडून घेतलं. आम्ही पण आमच्या इथं कृष्णा आहे, कोयना आहे, रोज मी माझ्या बोरींची पूजा करते. ती गंगाच आहे का, त्याचं पाणी आम्ही शिंपडून घेतलं. आमच्याही चंद्रभागेचं स्थान झालं. अशा रीतीनं आम्ही पाखरीमध्ये आलो. थोडे लोक पुढे येतात, पण मूळजी माऊली आहे ना, ती माऊली आता इकडे येणार. या बरं माऊली, आमची शुक्र सरकार बघा बरं का. तिथं जो मान आहे ना, ते माऊली जे आशीर्वाद असतात ते शुक्र सरकार आहे, त्यांचा हा मान आहे. तर त्यांचं मी माफी मागते. तर माझा भाव त्यांच्या चरणी आहे. यावेळीची कथानक सांगायची वाटते. सोमवारी मी आळंदीला गेले होते. कुणाला सांगून कुणाला बिन सांगता, कोणतरी मागे लागून म्हणून बिन सांगताच गेले होते. आळंदीला गेले, माऊलीचं दर्शन घडलं. नेहमी शुक्र सरकारला मी त्यांच्या माऊलीच्या खेळात बघितलं होतं. आणि आम्ही माऊलीच्या स्वयंपाकघरात बसलो असताना तिथं आम्ही बेसन लाडू करत होतो आणि एक गृहस्थ देवाला बसले होते. आमच्या ताईचं काही लक्ष नव्हतं. मीच म्हटलं, अगं ताई निरखून बघ, शुक्र सरकार जेवायला बसलेत. त्या दिवशी खरोखर तिथं आम्हाला माऊलीचं दर्शन झाले. त्यांच्या पादुका गायत असतात, ते माऊलीच्या स्वयंपाकात जेवत होते. आम्ही हात धुतले खरकटे आणि त्यांना म्हणलं, मला 2 मिनिट थांबता का, मी तुमच्या पाया पडले. आणि ठिकाणी आम्ही त्या माऊलीचं दर्शन घेतलं. आणि ती माऊली प्रतिका तुकाराम या ठिकाणी आली. तर ह्यामुळे नशिबात असेल. परमेश्वर कुणाला कसं कुठे सांगता येत नाही. तुम्ही जी काही सेवा कराल ना, ती सेवा कुठे फळाला येईल त्याची त्यांच्या सेवा फळाला लिहिली आहे. तर हा आपला सकाळचा कार्यक्रम झाला. आता माऊली विसावणार आणि पालखी निघून आज 19 दिवस झाले. आजचा जो गजर तो टिपेचा गजर आहे. हा आमचा माऊलीचा मठ, देवाच्या वेळेतला माऊलीचा मठ. छान सगळे संत नेहमीचे रटून बसले. पाहुणे आले संत, तेही नाचत आहेत
आणि आता विडेकर येणार, आमचे टाळकर येणार. हे का आमचे विडेकर आले, टाळकरी आले. टाळ घ्या, चिपळ्या घ्या. विडेकर आले, टाळकर आले. कुठे गेली पण तुळशी आले. ए तुळशी आई, अगं लवकर ये की तुळशी आई, तुळशी आई लवकर ये, चुकू नकोस तू कुठे. त्याला आली आमची तुळशी आई पण आली. ती तुळशी आई आली, तुळशी आई आली, कलशवाली आली आणि सगळे कसे रांगेनं माऊलीच्या मठाकडे नाथ चौकामध्ये, पंढरपूरला नाथ चौकामध्ये माऊलीचा मठ आहे. तसा आमच्या कराड नगरीमध्ये ह्याचा आमचा नागोबाचा चौक आहे ना, तिथं आमचा देवाचे द्वार आहे. त्यामुळे हा पण जो चौक आहे, सगळ्या कराडच्या नगरवासियांना घेऊन जे काही सगळ्या लोकांनी निवेदनाची पद्धत बघितली त्या सगळ्या संतांना, वारकऱ्यांना घेऊन आज आमची माऊली इथे विसावायला आली आहे. हो माऊली माऊली माऊली, या सगळ्यांच्या इच्छा पुऱ्या होऊ दे. आणि मी म्हणते माझ्याकडे अशी सेवा होऊ दे. हा कोरोना आहे, हा जावा आणि माऊलीचं गतव्य प्राप्त हो. मला जरी सेवा नाही मिळाली तरी चालेल, पण या दर्ग्याचं सार्थक होईल अशी सेवा माझ्याकडे भगवंतांनी करून घ्यावी अशी आपण प्रार्थना करूया. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, सेंटरला थांबू जाऊ. Janova
देव विठ्ठल देव पूजा
क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेव विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल सीता विठ्ठल माता विठ्ठल सीता विठ्ठल गोत्र विठ्ठल देव विठ्ठल गोत्र विठ्ठल देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नाम माझा विठ्ठल पडला नाम माझा पार नाही पार नाही पार नाही पार नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 जन्मोनी संसारी झालो त्याचा दास जन्मोनी संसारी वारकरी गजर विठूच्या करत विठुरायाच्या दरबारी प्रत्येकाच्या मनी वाटते जावे पंढरपुरी नियतीपुढे कोणाचे चालेना आली कोरोनाची महामारी सारी बंधने पाळून बसले वारकरी घरोघरी देवालाच राहावेना तोच आला भक्तांच्या दारी प्रीती संगमावर वसली पावन कराड नगरी संत सखू करता धावत आला पांडुरंग तुझ्या घरी अशीच एक सेवेकरी तिने केली पंढरीची वारी पालखी सोहळ्यात तिला मिळाली सेवा माऊलीच्या नैवेद्याची एक नाही दोन नाही तब्बल 15 वर्षांची परिस्थिती बदलली पण माऊलीने तिला नाही सोडली
माऊलीकडे जाता आले नाही म्हणून तिने माऊलीला घरी आणली. अश्वपूजन झाले, शिंग फुंकले, पालखी निघाली. ज्येष्ठ वद्य अष्टमीला दुपारच्या प्रहरी सर्वांनी एकच गजर केला, जय जय राम कृष्ण हरी. पालखी प्रस्थान, काकड आरती, अभिषेक, नैवेद्य, रिंगण, संतांचे भोजन, अन्नकूट असा सगळा सोहळ्याचा थाट घरातच केला. सगळे नियमात बसवून तो सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवला. लग्नाच्या निमित्ताने मी आले माहेर घरी, पण मनाने मी तिथेच आहे सुनंदाच्या देवाची एक वारी.